अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी राजकारणामध्ये उतरण्याचे संकेत दिलेत। जय सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मॅरेथॉन बैठका आणि दौरे करतात। आज जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं पुण्यामध्ये राष्ट्रवादीतर्फे त्यांचा सत्कार आणि सोहळा झाला। यावेळी बोलताना आधी बारामती उरकतो मग पुण्यामध्ये आहे असं सांगत सक्रिय राजकारणाचे त्यांनी संकेत दिलेत। मनसे नेते अमित ठाकरेंचं मुंबईतल्या चेंबूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। अमित ठाकरे यांनी नुकताच पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता। हे आंदोलन यशस्वी केल्याबाबत चेंबूरमध्ये जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये मनसे शाखांचं उद्घाटन तसंच कार्यकर्ते पक्षप्रवेश पार पडले। विधान परिषदेचे 10 आमदार आज निवृत्त। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। होणार आहेत आमदार अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बजरिया, प्रवीण पोटे, सुरेश धस, विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील निवृत्त होत आहेत। विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत आणि आज निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31 होणार आहे। मोदींचे साप आपल्याला डसू शकत नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं। अकोल्यातल्या पारसमध्ये कुणबी समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। देशातल्या विरोधी पक्षांना ईडी इन्कम टॅक्सचा साप चावलाय आणि तरीही आपण विरोधात बोलतो, मात्र मोदींचे साप आपल्याला चावू शकत नाहीत, आपणच त्यांना चावतो असं आंबेडकर म्हणाले। नाशिकमध्ये संविधान सन्मान वकील समितीनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं। यावेळी ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। भविष्यातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आणि या दरम्यान गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीचे आदेश सरकारने दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पोटामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पूर्णा नदीवरच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन होणार होतं, मात्र सकल मराठा समाजानं त्यांना विरोध केल्यानं हेमंत पाटील यांनी हा कार्यक्रम रद्द केला। मुंबईतल्या बेस्ट बसचा पास आजपासून आता महागणार आहे। मासिक पासमध्ये बेस्टनं 150 रुपयांनी वाढ केली आहे, त्यामुळे 750 रुपये किमतीचा हा पास आता 900 रुपयांवर पोहोचलाय। तसंच दैनंदिन पासची किंमत ही 50 रुपयांवरून 60 रुपये करण्यात आली आहे। सिडकोला मनसेनं इशारा दिलाय। जानेवारीमध्ये नवी मुंबईतल्या तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये 3322 घरांचा गृहप्रकल्प सिडकोनं जाहीर केला, मात्र त्यातला अधिवास प्रमाणपत्राची अट सिडकोनं परप्रांतीयांच्या फायद्यासाठी काढल्याचा आरोप मनसेनं केला। ही अट पुन्हा घातल्याशिवाय प्रकल्पाची सोडत होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिला।